नमस्कार. हृदय स्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी या यूट्यूब चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपणा सर्वांचं स्वागत. येऊ घातलेल्या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी हा यूट्यूब चॅनल नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्यापर्यंत घेऊन आलेला आहे आणि आपल्या उत्तम प्रतिसादानं आणि कृपा आशीर्वादानं त्याची वाटचाल ही सकारात्मक दिशेनं सुरू आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या संवेदनशील विषयावर चर्चा करणार आहोत. मुंबई म्हटलं की प्रत्येकाच्या स्वप्नातलं शहर, हजारो लाखो प्रकारच्या विविध जाती धर्माच्या मंडळींना सामावून हे घेणारं शहर. हे शहर जागतिक दर्जाचं स्वरूप प्राप्त केलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. किंबहुना जर तुम्ही राजकीय सामाजिकदृष्ट्या त्याचा जर अभ्यास कराल तर 36 आमदार ज्या मुंबई शहरानं आजपर्यंत आपल्याला देत आलेला आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये विचार कराल तर प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जवळजवळ 5,000हून अधिक शाळा ह्या शहरामध्ये विकसित आहेत किंवा शिक्षणाचं पवित्र काम करत आहेत. 5,000 शाळा म्हटल्या तर निश्चितच शिक्षकांची संख्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या पाहायला गेलात तर ती 2.5 ते 3 लाखाच्या घरामध्ये आहे. अशावेळी ह्या सर्व शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी मुंबई महानगरपालिकेने गेल्या अनेक वर्षांपासून एक उपक्रम राबवला, तो म्हणजे मुंबई महानगरपालिका महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार. पुरस्कार म्हटला मग तो कुठल्याही क्षेत्रातला असो, सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो किंवा विविध क्षेत्रात असो किंवा शासन स्तरावर असो, लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा कल खूप वेगळा आहे. की पुरस्कार म्हटला की तुमचे कोणाबरोबर तरी धागेदोरे बांधलेले असतील, तुमचे राजकीय संबंध असतील किंवा तो विकतही घेतला जातो, अशा पद्धतीचा एक प्रचलित गैरसमज म्हणावा की समज म्हणावा, हा तर संशोधनाचा भाग आहे. परंतु मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबरोबर चर्चा करणार आहोत ज्या व्यक्तिमत्वानं शैक्षणिक वर्ष 2023 आणि 24चा मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक विभागाचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केला आहे. माझ्यासोबत आहेत श्री देवानंद शिंदे सर, जे मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. त्यांना ह्या वर्षीचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. प्रथमतः आमच्या हृदयस्पर्श यूट्यूब चॅनलच्या वतीनं, आमच्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं किंबहुना समस्त या देशवासियांतर्फे मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. पण सर, मी जे म्हटलं की पुरस्काराच्या बाबतीमध्ये लोकांचा खूप प्रचलित असा गैरसमज आहे. तुम्ही काय म्हणाल या पुरस्काराच्या बाबत? तुम्हाला नक्की हा पुरस्कार कसा मिळाला? कारण जो समज आहे आणि जो गैरसमज आहे यामधील अंतर कमी करावं आणि लोकांमध्ये एक सकारात्मक संदेश द्यावा, या अर्थानं मी तुमच्याशी आज चर्चा करतोय. तर देवानंद सर, तुम्ही काय म्हणाल तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराबाबत? नमस्कार. सर्वप्रथम मी हृदयस्पर्श या चॅनलचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आज मला इथे माझा हा मोठा गौरव केलेला आहे. सर, मुळात मुरबाड तालुक्यातील न्हावे सासणे हे माझं गाव. अतिशय छोटं असं आमचं हे गाव. मुळातच कुंभार समाजाचा मी मुलगा. लहानपणापासून कुंभार काम जे असतं ते केलेलं आहे. परंपरागत जो आमचा दुसरा बिझनेस आहे तो आहे गणपती कारखाना. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पारंपरिक व्यवसायासोबतच शिक्षणाला महत्त्व देणं हे माझ्या वडिलांचं नेहमीच महत्त्व होतं. माझे वडीलसुद्धा मुरबाड तालुक्यात एक नावाजलेले प्रवचनकार आहेत. अरे वा. गोरोबा काका या नावाने त्यांना ओळखलं जातं. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस हा पुरस्कार मला जाहीर झाला तर त्यावेळेस माझ्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती, गौरवास्पद अशी गोष्ट होती. मुरबाडसारख्या ग्रामीण भागातून ज्यावेळेस मी मुंबईमध्ये कामासाठी आलो तर त्यावेळेस खरोखर माझ्या मने एवढं काही ज्ञान नव्हतं सर. आणि कारण बऱ्याच गोष्टीमध्ये माझ्या चुकाही व्हायच्या. परंतु ज्या शाळेमध्ये मी काम करतो ती शाळा पीपल्स वेलफेअर सोसायटीज प्रायमरी स्कूल ही सायनमध्ये अतिशय छोटी शाळा आहे. परंतु या शाळेमध्ये शिक्षण जे हे उत्तम प्रकारचं शिक्षण दिलं जातं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस पुरस्कारासाठी माझं नामांकन करण्यात आलं शाळेतर्फे, त्यावेळेस अनेक जण मला असे अनेक लोक भेटले की नक्की तुम्ही काही कोणाशी ओळख दाखवलेली आहे का, किंवा तुम्ही काही दुसऱ्या प्रकारे सेटिंग लावलेली आहे का, असा ज्यावेळेस मला विचार करण्यात आला त्यावेळेस विकत घेतला आहे का, हां, तर त्यावेळेस माझ्या मनात प्रश्नच निर्माण झाले की जर अशा प्रकारे जर पुरस्कार दिले जातील किंवा अशा प्रकारे जर पुरस्कारांचं वाटप होत असेल तर ते मला नक्कीच नको आहे. आणि याबाबत माझ्या मुख्यांशी सुद्धा माझं बोलणं झालं होतं सर. तर त्यामुळे जो गैरसमज मला माहीत नाही समाजामध्ये नक्की काय, परंतु जे मी ऐकलं होतं त्याला मी आज ठामपणे नकार देऊ शकतो की अशा प्रकारे कुठेही शिक्षण विभागामध्ये पुरस्कार विकले जात नाहीत. म्हणजे तुम्हाला जो पुरस्कार मिळाला त्या रूपाने तुम्ही सांगू शकता की आपण जर काम सकारात्मक पद्धतीने करत राहिला तर नक्कीच तुम्हालाही तो पुरस्कार मिळू शकतो. मुळात सर, मला तुमच्याशी चर्चा करण्यामागचा उद्देशच तो आहे.
कारण तुम्हाला पुरस्कार साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये मिळाला आणि हो, हा सर. ऑक्टोबर महिना आहे. बरोबर. मी 1 महिन्यापासून तुम्हाला मिळालेल्या पुरस्काराची चाचपणी करत होतो की नक्की हा पुरस्कार कुठल्या मार्गाने मिळाला आणि मला त्याची माहिती योग्य पद्धतीनं मिळाली आणि म्हणून मला असं वाटलं की तुमच्याशी चर्चा करावी, जेणेकरून या समाजामध्ये अशी अनेक मंडळी आहे जी तन मन धनानं आणि अतिशय समर्पित भावनेने काम करतात. हो, सर. त्यांना सुद्धा असं जर पुरस्कार आणि गुणांकन नामांकन मिळाली तर नक्कीच येत्या काळामध्ये पुढील पिढीला ती प्रेरणादायी ठरेल. सर, मला या पुरस्कार जो महापौर पुरस्कार मिळालेला आहे आदर्श शिक्षक, याची निवड प्रक्रिया मला समजून घ्यायला आवडेल, जी आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा येत्या काळामध्ये फायदेशीर ठरेल. हो सर, नक्कीच. हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे. यासाठी सर्वप्रथम महानगरपालिका जी असते ती एक सर्क्युलर इश्यू करते आणि त्या सर्क्युलरप्रमाणे नंतर तुम्हाला तुमचं नामांकन करावं लागतं आणि हे जे नामांकन जे असतं हे शाळेतर्फे होतं. माझ्या शाळेमध्ये सुद्धा ज्यावेळेस 3 ऑगस्टला हे सर्क्युलर इश्यू झालं त्यावेळेस 5 तारखेला माझ्या मुख्या ज्या होत्या, माझ्या मुख्याध्यापिका सौ अनिता केमकर मॅडम, त्यांनी मला या पुरस्काराच्या नामांकनाबाबत विचारणा केली. खरं तर मी इच्छुक बिलकुल नव्हतो, कारण त्याच वेळेस मी त्यांना सांगितलं की अजून सर्व्हिसची माझी 15 वर्ष बाकी आहेत आणि 15 वर्ष आत्ता कुठे मी टीचिंग एन्जॉय करतो आहे. परंतु त्यांनी सांगितलं की सर नाही, मागे राहायचं नाही आहे, तुम्हीच कार्य फार चांगल्या प्रकारे केलेलं आहे, आम्हाला तुमच्या कार्याची चांगली माहिती आहे, त्यामुळे आपल्याला कुठेही थांबायचं नाही आहे, तुम्ही हे नामांकन करायचं. परंतु हा फॉर्म कसा भरायचा, कारण माझ्या शाळेमध्ये 1987 साली यापूर्वी पुरस्कार भेटला होता. ओके. हां. 87 ते 2023 तुमच्या शाळेला कोणालाही पुरस्कार मिळाला आजपर्यंत आमच्याकडे कुणालाही पुरस्कार प्राप्त झाला नव्हता, म्हणजे जवळजवळ 36 वर्षानंतर हा पुरस्कार प्राप्त झाला. नक्कीच मित्रांनो, 36 वर्षानंतर एका छोट्या शाळेमध्ये काम करत बृहन्मुंबई महानगरपालिकेने जर असा हिरा शोधून काढला असेल तर नक्कीच ते कौतुकास्पद आहे. सर, मी वारंवार तुमचं अभिनंदन करेन. मग ही प्रक्रिया पुढे कशी सरकली? हां, मग त्यानंतर 10 तारीख जी होती, 10 ऑगस्ट ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख होती. परंतु 7 तारखेला मी माझ्या मुख्याध्यापिकांना सांगितलं की हो, मी हा फॉर्म भरायला तयार आहे, परंतु मला हा फॉर्म भरतात कसा किंवा फॉर्मचं फॉर्मॅट काय याची सुद्धा कल्पना नव्हती. अशा परिस्थितीमध्ये माझा एक मित्र आहे की जो BMCमध्येच शिक्षक आहे आणि यापूर्वीच 2021 आणि 22 या सालचा महापौर पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. अरे, श्रीयुत किरण भरसट त्यांचं नाव आहे आणि त्यांनी एका कॉलवरच त्यांनी मला सर्वतोपरी मदत केली आणि त्यामुळे त्यांनी फॉर्म कसा भरला पाहिजे, त्यानंतर फॉर्म भरल्यानंतर काय प्रक्रिया असते, ही सर्व मला व्यवस्थित प्रकारे समजावून सांगितली. हा फॉर्म मी 10 तारखेला भरला आणि 10 तारखेला फॉर्म भरल्यानंतर 10 तारखेपासून ते 2 सप्टेंबर हा जो कालावधी होता की ज्या कालावधीमध्ये 2 सप्टेंबरला माझा इंटरव्ह्यू झाला. ओके. 10 सप्टेंबरला फक्त मी फाईल सबमिशन केलं. त्यानंतर 10 ऑगस्टपासून ते 2 सप्टेंबर हा जो काळ होता, या काळामध्ये मला मी केलेल्या कार्याची एक पुस्तिका तयार करायची होती. म्हणजे मी मागील ज्या सर्व्हिसमध्ये काय काय कार्य केलं याचं मला काय करायचं होतं, कलेक्शन करायचं होतं. ही जी पुस्तिका इथे आहे तीच आहे का ही? येस सर, येस सर. हे मी ही पुस्तिका तयार केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता, हे सगळं हाताने लिहिलेलं आहे. हे जे काम आहे सर, हे पहिलं पेज माझ्या शाळेतील माझे सहकारी की जे चतुर्थ श्रेणीमध्ये कार्यरत आहेत, श्री रवी गिरकर यांनी अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये हे तयार केलेलं आहे. छान अक्षर, खूप छान आहे. म्हणजे ते फक्त चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत, परंतु त्यांनी हे काम नक्कीच हाय लेवलचं काम केलेलं आहे आणि मग आतील जे काम आहे हे स्वतःच्या मी माझ्या हाताने केलेलं आहे. तर हे मागील अनेक वर्षांमध्ये मी काय काम केले ते सर्व या पुस्तकामध्ये मी दाखवलेलं आहे की ज्यामध्ये मी इंग्लिश आणि मी हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं मी लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर याशिवाय मी अनेक बालगीतंसुद्धा तयार केली आहेत. ती बालगीतांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. याच्यामध्ये माझं विशेष असं कार्य म्हणजे मी माझ्या सायन परिसरामध्ये ज्या काही बँका आहेत किंवा ज्या काही रेल्वे स्टेशन आहे, पोलीस स्टेशन्स आहेत, बस डेपो आहे, या किंवा एक डॉक्टर्स आहेत, या सर्वांच्या मुलाखती घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं होतं. गुड. आणि आणि त्यामुळे या मुलाखतींचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे. आणि याशिवाय अनेक असे कार्य आहेत. शाळेमध्ये छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत किंवा मी ॲक्शन रिसर्च केलेलं आहे. तर ते ह्या सगळ्याची माहिती या पुस्तकामध्ये दिसेल. आणि कारण हे पुस्तक जे असतं हे पुस्तक इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जे इंटरव्ह्यूचं पॅनेल असतं त्या पॅनेलसमोर तुम्हाला बरं सर, मी यालाच पकडून माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला. हा प्रश्न विचारण्यामागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगतो. CITU आश्रमशाळा शिक्षक संघटना म्हणून रेसिडेन्शियल स्कूल आहेत दुर्गम भागामध्ये आश्रमशाळा, ह्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी काम करणारी संघटना आहे, ज्या संघटनेचा मी राज्याचा उपाध्यक्ष आहे. ओके सर. ह्या संघटनेच्या माध्यमातून गेली 2 वर्ष पुरस्कार सोहळे आम्ही पार पाडले.
23,246 लोकांचा आम्ही सन्मान केला. पण यामध्ये कोणत्या प्रकारची आम्ही दस्तऐवजांची फाईल नाही मागवली. विद्यार्थ्यांचं निरीक्षण, विद्यार्थ्यांची मतं, बरोबर. एखाद्या व्यक्ती ज्या समूहामध्ये काम करते त्या समूहातील घटकांची त्यांच्याविषयीची मतं आणि आजपर्यंत त्यांची शैक्षणिक कारकीर्द यांचा सांगोपांग विचार करून एक समिती नेमून आम्ही शासनाच्या निवड प्रक्रियेला थोडंसं बाजूला ठेवून आम्ही या पद्धतीनं ती प्रक्रिया राबवली. आणि मला सांगताना आनंद वाटतो. शिपाई, स्वयंपाकी, कामाठी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, रात्रीचा वॉचमॅन अशा 23 संवर्गांना घेऊन आम्ही पुरस्कार सोहळे दिले. म्हणजे आश्रमशाळेशी रिलेटेड जे काही कर्मचारी आहेत संवर्ग, सर्व संवर्गांना त्याच्यामध्ये शासन कुठेतरी दखल घेताना कमी दिसून आलं आणि म्हणून संघटनेच्या माध्यमातून तो गौरव आम्ही 2 वर्ष अतिशय सुंदर पद्धतीनं पार पाडला. छान. मी हे मुद्दाम सांगतोय. म्हणून माझा पुढचा प्रश्न असा आहे की केवळ तुम्ही जो दस्तऐवज पाठवला किंवा तुम्ही जी काही डॉक्युमेंटेशन केलं त्यावरच आधारित तुमची निवड झाली की अजून काही वेगळं माध्यम पकडलं गेलं, म्हणजे मुलाखत वगैरे म्हणूयात आपण? नक्कीच सर. हे जे आहे ही पुस्तिका जी पुस्तिका तयार करण्याचा उद्देश असतो की जी मुलाखत होते या मुलाखतीला ही पुस्तिका तुम्हाला सादर करावी लागते. ही जी पुस्तिका, या पुस्तिकाच्या मला 6 प्रती तयार कराव्या लागल्या सर. ओके. 144 पानांची ही पुस्तिका आहे. कारण इंटरव्ह्यूमध्ये टोटल 5 लोक होते. बरं, ही मंडळी मुलाखतकार. पॅनलला पॅनल ती मुलाखत घेणाऱ्या या मंडळींचं स्टेटस काय होतं? सर, मुलाखतीमध्ये 5 जणांपैकी मुख्य जे मुलाखतकार होते ते आमचे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी अरे वा. श्रीयुत राजेश कंकाळ साहेब, त्याशिवाय उपशिक्षणाधिकारी होत्या श्रीयुत आशा मोरे मॅडम, आणि अजून 3 त्याच्यामध्ये मुलाखतकार होते त्या पॅनलमध्ये. त्या तिघांची खरोखर मला मुळीच माहिती नाही, परंतु माझ्या अंदाजाप्रमाणे त्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मॅडम होत्या. दुसरे जे होते ते एका शैक्षणिक कॉलेजचे प्रोफेसर असावेत आणि तिसरे हे साहित्यिक असावेत. कारण नंतर मला मिळालेल्या माहितीनुसार सगळ्यांचा अंदाज तोच होता सर. म्हणजे नक्कीच सर, मला ज्या दिशेला ही चर्चा सुरू करायची होती मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं की पुरस्कार म्हटला की तुमचा माझा प्रत्येकाचा दृष्टिकोन ठरलेला आहे. हो. परंतु सकारात्मक पद्धतीने आपण जर काम केलं आणि आपला उद्देश जर निर्मळ असेल तर नक्कीच अशा चांगल्या व्यक्तिमत्वांचा गौरव होतो. ही निवड प्रक्रिया आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं की आपण जर काम करत राहिलो तर कुठे ना कुठेतरी आपली दखल घेतली जाते. सर, तुम्हाला जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार सोहळा माझ्या माहितीनुसार सध्याचे राज्याचे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांच्या हो, हस्ते सर. पार पडला. हा पुरस्कार सोहळा नक्की कुठे पार पडला आणि त्याचं स्वरूप काय होतं? 2 तारखेला मुलाखत झाल्यानंतर 4 तारखेला संध्याकाळी अंदाजे 4:30-5च्या दरम्यान व्हॉट्सअपवर महानगरपालिकेचं अधिकृत पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. आणि जो पुरस्कार सोहळा जो होता हा 14 तारखेला वीर जिजामाता उद्यान भायखळा, की ज्याला आपण राणीची बाग असे म्हणतो. ओके. तर यामध्ये अतिशय सुंदर असं सभागृह आहे आणि त्या सभागृहामध्ये माननीय शिक्षण मंत्री श्रीयुत दीपक केसरकर साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला. त्याचं स्वरूप काय होतं पुरस्काराचं? पुरस्कारामध्ये आम्हाला एक सन्मान चिन्ह देण्यात आलं. सन्मान चिन्हासोबतच तुम्ही इथे पाहू शकता की हे एक सुंदर असं मुंबई महानगरपालिकेचं इमारत इथे आपण पाहू शकतो किंवा त्यांचा जो लोगो आहे त्या लोगोचं असलेलं हे मेडल देण्यात आलं. त्याशिवाय शाल श्रीफळ आणि 11,000 रुपये हे पुरस्काराचं स्वरूप होतं सर. ओके, खूप छान स्वरूप आहे. आणि सर, मी असं ऐकलं की ते 11,000 आणि तुम्हाला बाकीच्या मंडळींनी दिलेले 5,000 असे एकंदरीत तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या शाळेला तुम्ही दान केले असं मी ऐकून आहे. हो, येस सर, नक्कीच सर. माझं असं मत आहे की ते जे काही जी कॅश अवॉर्ड जी काही मिळाले किंवा जे पैसे मला बक्षीस स्वरूपात मिळाले हे मला माझ्या विद्यार्थ्यांमुळे मिळाले सर. त्यामुळे ते पैसे माझे नक्कीच नाहीत असा माझा चांगला समज आहे. आणि नक्कीच सर, मी तुम्हाला थांबवतोय. त्याचं कारण असं, शिक्षक शिस्तप्रिय, क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ अशी ज्याची व्याख्या आहे. तुम्ही मित्रांनो ऐकलं असेल का जे पैसे रोख स्वरूपात मिळाले ते स्वतःजवळ न ठेवता दातृत्वाची भावना उराची बाळगत श्री देवानंद शिंदे सर यांनी ते अमाऊंट, ते पैसे आपल्या शाळेला बहाल केले, जेणेकरून त्या 16,000तून माझ्या शाळेला काहीतरी करता येईल, शाळेमध्ये काहीतरी घेता येईल. ही भावना नक्कीच पुरस्कारानंतर खूप कौतुकास्पद आहे. आपण सरांचं पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन करूया. सर, माफ करा एकदा, हे जे 16,000 जे असतील हे 16,000 आमच्या शाळेमध्ये एक पद्धत आहे की हे 16,000 बँकेमध्ये ठेवले जातात. अरे वा. आणि त्याचं जे काही दरवर्षी व्याज आहे, इंटरेस्ट, ते व्याज एन्डॉमेंट प्राईज स्वरूपामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट कॅटेगरीमध्ये ते प्राईज म्हणून दिले जातात. अरे वा. तर त्यासाठी मी जी प्राईजची जी कॅटेगरी निवडलेली, कोणत्या विद्यार्थ्याला हा पुरस्कार मिळावा, तर ती कॅटेगरी आहे उत्तम वक्ता. कारण माझ्या मते तरी
कारण माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता की माझ्या जे काही शिक्षकी जीवन आहे या शिक्षकी जीवनामध्ये माझा उद्देशच आहे की उत्तम वक्ता आणि उत्तम श्रोता निर्माण करणे. त्यामुळे मला असं वाटलं की हे जे प्राईज आहे हे उत्तम वक्त्याला मिळावं आणि त्यामुळे मी तशा प्रकारे ते ठरवलेलं आहे. सर तुमचं शिक्षण? सर माझं MA BEd झालेलं आहे, पण तत्पूर्वी मी DEd सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे DEd नंतर माझं BEdचं शिक्षण झालेलं आहे. एक चांगला पुरस्कार सर तुम्हाला मिळाला जो संविधानिक मार्गाने तुम्ही प्राप्त केला आहे. या पुरस्कारानंतरच्या तुमच्या काय भावना आहेत? खरं तर ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला त्याच वेळेस माझ्यापेक्षाही माझा जो सहकारी स्टाफ आहे सर, तर माझ्या सहकारी स्टाफला फार आनंद झाला. कारण पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेस मी माझ्या घरी होतो. ओके. आणि माझ्या शाळेमध्ये जो आनंदोत्सव चालू होता म्हणजे अक्षरशः माझे सहकारी त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आणि त्यामुळे नक्कीच त्यांच्या भावनांपेक्षा नक्कीच माझ्या भावना मोठ्या नसतील असं मला वाटतं सर. नक्कीच सर. 36 वर्षानंतर जर पुरस्कार मिळत असेल तर तो व्यक्तीपेक्षा त्या शाळेचा ऑनर जास्त आहे हे नक्कीच. सर तुम्ही इंग्लिश अँड मी ह्या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. ग्रामर अँड स्पीकिंगसाठी मागील अनेक वर्षांपासून हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. काय म्हणाल या पुस्तकाबाबत? तुम्हाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो? आजपर्यंत तुम्ही या पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्यात किंवा संपल्यात? हे जे सर इंग्लिश आणि मी हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सन 2020मध्ये याचं हे पुस्तक पहिली आवृत्ती आली आणि त्यानंतर आतापर्यंत 2000 प्रती ह्या पुस्तकाच्या विकल्या गेलेल्या आहेत. आता या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश स्पीकिंगच्या सोबतच तुम्हाला इंग्लिश ग्रामर हा जो भाग आहे हा भाग फार महत्त्वाचा भाग आहे. आणि ज्यांना बेसिक इंग्लिश शिकायचं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला टेन्स शिकायचं आहे, तर टेन्स शिकताना ते अधिक चांगल्या प्रकारे कसं शिकता येईल त्यासाठी याच्यामध्ये काही मी विशिष्ट टेबल बनवलेले आहेत. त्या टेबलच्या आधारे मुलांना म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तीला ज्याला इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे ती व्यक्ती एकदम सोप्या पद्धतीने हे शिकू शकतो. या पुस्तकाचं दुसरे विशेष म्हणजे सर एखादा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी असेल किंवा एखादा नॉन महाराष्ट्रीयन जर विद्यार्थी असेल किंवा नॉन महाराष्ट्रीयन व्यक्ती असेल, तिला जर चांगल्या प्रकारे मराठी शिकायचं असेल तर तरीसुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे मराठी या पुस्तकाद्वारे शिकू शकता. हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतरच्या तुमच्या भावना आहेत त्या तुम्ही व्यक्त केल्यातच, परंतु या पुरस्काराचं तुम्ही श्रेय कोणाला देऊ इच्छिता आणि काय आमच्या प्रेक्षकांना तुम्ही आवाहन करा? सर हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कारासाठी अनेक जण पात्र आहेत सर. तसं जर विचार केला तर लहानपणापासून ज्या गावामध्ये मी वाढलो त्या गावातील प्रत्येक व्यक्तीचा माझ्या ह्या पुरस्कारामध्ये सहभाग आहेच सर. त्याशिवाय माझे आईवडील, माझे भाऊ बहीण, माझी मित्रमंडळी, माझा शाळेचा सहकारी स्टाफ, माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे विद्यार्थी. 1999 साली सर माझं DEd झालं. 1999 साली DEd झाल्यानंतर मी गावामध्ये माझ्या ज्या 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं त्या विद्यार्थ्यापासून ते आजपर्यंत, आता सध्या मी प्राथमिक शिक्षक आहे, माझ्याकडे इयत्ता 4थीचा वर्ग आहे, तर आज इयत्ता 4थीच्या वर्गापर्यंत जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना मी या माझ्या पुरस्काराचं श्रेय देतो सर. नक्कीच सर. तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचे सुद्धा क्लास घेत आहे. येस सर. त्याबाबत काय म्हणाल आपण? इंग्लिश स्पीकिंगचे कोरोनाचा जो काळ होता या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक जी होती ती नवीन ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी माझ्याकडे अनेकांनी विचारणा केली होती आणि ती विचारणा केल्यानंतर मी अनेकांचे ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंगचे क्लास घेतले होते की ज्यामध्ये अनेक गव्हर्मेंट सर्वंट होते, पोलीस असो, शिक्षक असो, त्याशिवाय अनेक विद्यार्थीसुद्धा होते आणि त्याचा जो सपोर्ट काय म्हणतो आपण त्याला वाटा त्याचा जो वाटा होता तो फार मोठा वाटा होता याच्यामध्ये. सर आपण केव्हापासून चर्चा करतो त्या चर्चेतून लक्षात येतं की इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि इंग्लिश अँड मी ह्या दोन बाबींचा तुमच्या पुरस्कारामध्ये खूप मोठा वाटा दिसून येतो. हो सर. तो नक्की कशा प्रकारे? सर मुळातच इंग्लिश स्पीकिंग कोर्स जे होतं त्या सुरुवात माझी इंग्लिश स्पीकिंग कोर्सने झाली. वाडा तालुक्यामध्ये गुरुकुल ट्युशन्स नावाचे फार नावाजलेले असे ट्युशन्स आहेत की ज्याच्यामध्ये सध्या किमान 400 ते 500 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असेल आणि अत्यंत चांगल्या प्रकारे इथे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. तर या क्लासमधून माझी इंग्लिश स्पीकिंगची खरी सुरुवात झाली. इंग्लिश स्पीकिंग मी घेऊ शकतो ही जी जाणीव जी आहे ती मला जाणीव त्या क्लासमधून झालेली आहे आणि त्यानंतर मग टप्प्याटप्प्याने मी माझं हे इंग्लिश स्पीकिंगचं जे बुक आहे ते बुक तयार केलेलं आहे. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू होता तर इंटरव्ह्यूमध्ये माझ्या इंटरव्ह्यूची सुरुवातच झालेली की तुमचं हे जे इंग्लिश अँड मी पुस्तक आहे या पुस्तकामध्ये नक्की कंटेंट्स काय आहेत किंवा तुम्ही हे पुस्तक कधी तयार केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि इंग्लिश अँड मी
हे जे दोन्ही आहेत हे माझ्या इंटरव्ह्यूमध्ये फार मैलाचे दगड ठरले. तुम्ही म्हणालात की पॅनलमध्ये जी मंडळी होती ती उच्च शिक्षित होती. येस सर, बरोबर. पॅनलने नक्की कुठल्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले? सर, पॅनलमध्ये 5 पैकी 4 जणांनी मला प्रश्न विचारले. यामध्ये पहिले जे शिक्षण अधिकारी होते त्यांनी मला माझ्या इंग्लिश आणि मी विषयीचे पुस्तक विचारले की नक्की हे पुस्तक मीच लिहिलं आहे का, हे पॅनल फक्त व्हेरीफाय करतात. त्यामध्ये त्यांनी मला या पुस्तकामध्ये कोणकोणते कंटेंट्स आहेत त्याची विचारणा केली. त्यानंतर ह्या पुस्तकाच्या किती प्रती आजपर्यंत छापल्या आणि त्याचं वितरण कुठे आणि कशा प्रकारे केलं हे सुद्धा त्यांनी मला चाचपणी करून घेतली. आणि त्याची उत्तरं मी एकदम बिंदासपणे दिली, कारण ते सगळं मी स्वतः तयार केलेलं होतं. त्यानंतर पॅनलमध्ये दुसऱ्या ज्या होत्या त्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मॅडम होत्या. त्यांनी मला छान प्रश्न विचारले. त्यांनी मला विचारलं की जर माझं स्कॉलरशिपचं जे काम आहे ते फार चांगलं होतं, की तुम्ही जे काही स्कॉलरशिपला तुमचा रिझल्ट जो चांगला आहे तर याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय. तर त्यावेळेस मी त्यांना उत्तर दिलं होतं की स्कॉलरशिपमध्ये 3 सब्जेक्ट्स असतात, कारण मी इयत्ता 4थीचं स्कॉलरशिप घ्यायचो की जे आता नाही आहे, आता ते 5वीला गेलं आणि माझी शाळेमध्ये 4थीपर्यंत शाळा आहे. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे 3 सब्जेक्ट असल्यामुळे ते एकट्याचं माझं कॉन्ट्रीब्युशन काहीच नव्हतं. माझं फक्त एका सब्जेक्टसाठी की जो मी बुद्धिमत्ता चाचणी हा जो सब्जेक्ट होता त्यापुरतंच माझं मर्यादित होतं. त्यानंतर त्यांनी विचारलं की ड्रॅमॅटायझेशन जी मेथड आहे या मेथडचा तुम्ही तुमच्या टीचिंगमध्ये कशाप्रकारे वापर करता. नाट्यकरण. येस, नाट्यकरण. त्यामध्ये सुद्धा मी सांगितलं की इतिहासामध्ये मी त्याचा उपयोग करतो. इतिहास, कारण इयत्ता 4थीचं शिवछत्रपती हा जो विषय आहे या शिवछत्रपती या विषयामध्ये नाट्यकरणा स्वरूपात शिकवल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंद होतो. त्यांनी पुन्हा लगेच प्रश्न केला मला की इतिहासामध्ये सगळेच जण नाट्यकरणाचा वापर करतात, नक्की तुम्ही लँग्वेजमध्ये कशा प्रकारे करू शकता. आणि त्यावेळेस सुद्धा मी लँग्वेजसाठी सुद्धा लँग्वेजचे काही लेसन्सची उदाहरणं दिली आणि ते लेसन्स कशा प्रकारे नाट्यकरण स्वरूपात मी घेऊ शकतो याचाच मी त्यांना तिथे डेमो करून दाखवला. आणि सर, अजून एक सांगायला मला आवडेल की जे तिथे साहित्यिक होते, मी काही कविता लेखन करतो आणि शाळेसाठी मी बालगीतं सुद्धा तयार केलेली आहेत. उदाहरणार्थ माझी जी शाळा आहे, माझ्या शाळेचं नाव आहे पीपल्स वेलफेअर सोसायटीज प्रायमरी स्कूल. शाळा छोटी आहे, परंतु शाळेवर प्रेम करायला कसं शिकलं पाहिजे यासाठी मी माझी शाळा नावाचं एक बालगीत तयार केलेलं आहे की जे माझ्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला फार चांगल्या प्रकारे गाता येतं. त्याशिवाय माझ्या शाळेतील येणारे जे विद्यार्थी आहेत ते धारावीमधून येणारे विद्यार्थी आहेत. मग धारावीमधून विद्यार्थी तर धारावीमधून विद्यार्थी येतात, तर त्यामुळे आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराला आपण प्रेम करायला शिकलं पाहिजे ही भावना सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जागृत करण्यासाठी मी धारावी हे गीत तयार केलेलं आहे. तर त्यावेळेस माझे जे इंटरव्ह्यूमध्ये जे पॅनल जे शेवटी साहित्यिक होते त्यांनी मला विचारलं, ठीक आहे तुम्ही धारावी गीत तयार केलं, तुम्ही बालगीत तयार केलं, तुम्ही अनेक कविता तयार करता, सगळं ठीक आहे, परंतु याचा उपयोग तुमच्या अध्यापनामध्ये तुम्ही करता का. आणि हा जो प्रश्न होता हा प्रश्नच सर माझ्या इंटरव्ह्यूचा टर्निंग पॉईंट झाला. कारण मी त्यावेळेस त्यांना सांगितलं की येस, मी माझ्या अध्यापनामध्ये या माझ्या सगळ्या कवितांचा किंवा माझी ही जी स्किल आहे ह्या स्किलचा वापर होतो. कारण एकदा मी असं टाईप्स ऑफ अँगल शिकत होतो आणि टाईप्स ऑफ अँगल शिकवताना अचानकपणे माझ्या तोंडून एक गाणं आपोआप तयार झालं की टाईप्स ऑफ अँगल मीन्स व्हॉट. सो एक हिंदीमध्ये गाणं तयार झालं. माय स्कूल इज इंग्लिश मीडियम स्कूल, सो मोस्ट ऑफ द टाईम आय हॅव टू स्पीक इन हिंदी और इन इंग्लिश. तर तिथे माझ्या एक आपोआप गाणं तयार झालं. एक हाथ आगे आगे, एक हाथ ऊपर ऊपर, हो गया राइट एंगल. एक हाथ आगे आगे, एक हाथ ऊपर ऊपर, पास ले लो हो गया अक्यूट एंगल. एक हाथ आगे आगे, एक हाथ ऊपर ऊपर, दूर ले लो हो गया ऑप्टूस एंगल. लहान मुलं असल्यामुळे सर या पद्धतीचा आम्हाला वापर करावा लागतो. खूप छान सर. हां, आणि त्यामुळे मुलांना हे गाणं एवढं मुलांच्या तोंडवळी पडलं की त्यांना कधीही अक्यूट अँगल सांगा, ऑप्टिस अँगल सांगा किंवा राईट अँगल सांगा, त्यांचं ते तोंडपाठ होऊन जातं. आणि त्यानंतर मग माझा इंटरव्ह्यूज होता तो तिथेच इंटरव्ह्यू जे घेणार जे होते त्यांच्या चेहऱ्यावरच तुम्हाला निकाल स्माईल होतं आणि तिथेच जे काही समजायचं ते मी समजून गेलो. नक्कीच सर. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की हा चर्चेचा जो सार आहे किंवा चर्चेचा शेवट आहे, की सुरुवात करतानाच म्हटलं की पुरस्काराकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. परंतु अशाही पद्धतीनं प्रामाणिक पद्धतीनं काम केल्यानंतर तुमच्याकडे जर वेगवेगळे स्किल्स असतील तर त्या स्किलचा रिस्पेक्ट होतो आणि तुम्ही त्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकता. हेच आपल्याला श्री देवानंद शिंदे सरांच्या या वाटचालीतून आपल्याला दिसून येतं. एका खेडेगावात जन्मलेला तरुण मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व उभं करतो. एवढंच नव्हे, इंग्लिश अँड मी अशा प्रचलित लेखकांच्या सोबत पुस्तक बाजारात आणतो, त्या पुस्तकाची विक्री वाढवतो, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स चालवतो आणि हे करत असताना बृहन्मुंबई महानगरपालिकेचा महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त करतो.
मला आजपर्यंत आलेल्या पुरस्कार सोहळ्यांचं आणि त्यांनी प्राप्त केलेल्या पुरस्कार यातील जे अंतर आहे किंवा जी एक तफावत आहे ते दूर करणं हा हृदयस्पर्श या यूट्यूब चॅनलचा प्रामाणिक उद्देश होता. मी आपणा सर्वांना नम्र आवाहन करेन, अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व असतील जी समाजात लपलेली आहेत त्यांना समोर आणण्यासाठी आमच्यापर्यंत त्यांची माहिती पोहोचवा. आपण नक्कीच त्यांना समाजासमोर आणू, त्यांचा आपण रिस्पेक्ट करू, गौरव करू. लेट्स एक्सप्लोर द सोसायटी अर्थात हृदयस्पर्श हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सरांची ही मुलाखत लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मंडळींपर्यंत ती पोहोचवा. ह्या मुलाखतीचा शेवट आपण सर म्हणाले की तुम्ही कविता खूप छान करता. एक छानशी कविता आमच्या प्रेक्षकांसाठी की ज्या कवितेनं या मुलाखतीचा शेवट होईल. नक्कीच सर. माझी ही जी कविता आहे ही हिंदीमध्ये लिहिलेली कविता आहे आणि कवितेचं शीर्षक आहे उडान. उडान. उडान क्या है उडान. उडान क्या है उड़ान, अधिक से भी ऊपर ऊंचा पहुंचना है उड़ान, जीवन के कठिनाइयों से उभरना है उड़ान, रूठे हुए अपनों को मनाना है उड़ान और दूर जाने वाले हर व्यक्ति के दिल को छूना है उड़ान. उड़ान क्या है उड़ान. खरगोश और कछुए की कहानी है उड़ान. धीरे धीरे ऊंचाइयों तक पहुंचना है उड़ान, बिना रुकावट आगे चलना है उड़ान और जीवन की हर प्रतियोगिता को संयम से जीतना है उड़ान. उड़ान क्या है उड़ान. उड़ान क्या है उड़ान. खूप छान सर. सर तुमचं खूप खूप अभिनंदन या पुरस्काराच्या प्राप्त करण्यासाठी आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्या हृदयस्पर्श यूट्यूब चॅनलमध्ये आलात, आपली मुलाखत, आपली वाटचाल आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत, त्यासाठी या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सर. धन्यवाद.